नमस्कार, मनीषा स्पाइस अँड डाइस या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गवारीच्या शेंगा बिना पाण्याच्या एकदम टेस्टी कमी साहित्यात कशा बनवायच्या हे बघणार आहोत। ह्या शेंगा तुम्ही प्रवासामध्ये नेल्या तरी पण जास्त वेळ टिकतात, खराब होत नाही। त्याचबरोबर डब्यामध्ये देण्यासाठी तसेच वरणासोबत तोंडी लावण्यासाठी खूप टेस्टी लागतात। तर तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा, बिना पाण्याच्या वाफवलेल्या या शेंगा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये तेल तापल्यानंतर 1 चमचा मी मोहरी घातलेली आहे। मोहरी चांगली कडकडली की आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे व्यवस्थित फुलले की आपल्याला यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा आहे। तर आता आपण यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या अशा क्रश करून घालणार आहोत। तर मी या 3 ते 4 लसूण पाकळ्या क्रश करून घेतलेल्या आहेत। तर हे व्यवस्थित आपण असं परतवून घेऊ थोडं। आता यामध्ये आपण कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला। तर मी इथे एक छोटा कांदा यामध्ये ॲड केलेला आहे। तर कांदा आपल्याला जास्त ब्राऊन रंगावर परतवायचा नाही, कारण की शेंगा पूर्ण शिजत येईपर्यंत मग तो खूप लाल पडतो। त्यामुळे थोडासाच आपल्याला परतवायचा आहे आणि लगेचच यामध्ये आपल्याला गवारीच्या शेंगा ॲड करायच्या आहेत। तर मी या एकदम कवळी गवार घेतली आहे, छान मस्त धुवून घेतली मी 3-4 पाण्याने आणि यामध्ये आता ॲड केलेली आहे। आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। मी इथे 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे। तर हे आपल्याला परतवायचं आहे व्यवस्थित एकसारखं। तर ह्या आपल्याला कमीत कमी 7 ते 8 मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्यायच्या आहेत। तर पूर्ण शेंगा बनायला जवळजवळ 15 ते 16 मिनिट लागतात व्यवस्थित अशा शेंगा वाफवायला। तर आता 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। मी झाकण उघडून बघितलं तर ह्या बऱ्यापैकी अशा नरम झालेल्या आहेत। आता आपण यामध्ये बाकीचे साहित्य घालूया। तर इथं मी 1 चमचा हळद घेतलेली आहे। 1 चमचा हळद मी यामध्ये ॲड केली। त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे। तर मी इथे 1 चमचा घातला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता। तर आता त्याचबरोबर मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार कोथिंबीर घालायची थोडी आणि हे पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे। 5 ते 7 मिनिट पुन्हा आपल्याला या अशा वाफवून घ्यायच्या आहे। तर हे बघा मस्त अशा या मिक्स करून घ्यायच्या, यावर झाकण ठेवायचं। तर अजून 5 ते 7 मिनिटांनी पुन्हा झाकण उघडून बघायचं। मधून या परतवत राहायच्या, नाहीतर मग खाली लागण्याची शक्यता असते। तर हे बघा मस्त अशा या गवारीच्या शेंगा शिजल्या आहेत। खूप टेस्टी लागतात, खूप छान लागतात या बिना पाण्याच्या शेंगा। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर मस्त अशा या शिजल्या आहेत। तर मी आता गॅसची फ्लेम बंद करते। तर आपल्या गवारीच्या शेंगा या रेडी आहेत डब्यामध्ये देण्यासाठी, प्रवासात नेण्यासाठी आणि वरणासोबत वगैरे असं तोंडी लावायला खूपच टेस्टी लागतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।